गेल्या काही दिवसांपासून सिन्नर शहर व उपनगरातील होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत नागरिक, राजकीय पक्ष व नगर परिषद प्रशासन यामध्ये खूप नाट्यमय घडामोडी घडल्या। त्यानंतर सिन्नर नगर परिषदेकडून शहर व उपनगर वासियांना दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचे आश्वासन प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आले। मात्र सिन्नर शहरातील फुटलेली पाईपलाईन आणि त्यातून होणारी पाणी गळती यामुळे हे आश्वासन पूर्ण होईल का, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। शहरातील आडवा फाटा भागातील ऐश्वर्य गार्डन समोरील हे दृश्य पहा। तीव्र उन्हाच्या कडाक्यात एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी महिला नागरिक वणवण करतायत, तर दुसरीकडे मात्र सिन्नर नगर परिषदेची ही मुख्य पाईपलाईन फुटल्याने त्यातून वाहून जाणारे हजारो लिटर पाणी पहा। रस्त्याच्या मधोमध फुटलेली ही पाईपलाईनमुळे पाणी रस्त्यावरून वाहून जात आहे, त्यामुळे वाहनधारकांना देखील त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। ही गळती थांबवण्यासाठी एकच पर्याय अवलंबला गेला, तो म्हणजे पाणी पुरवठा बंद करणे। मात्र अशा छोट्या छोट्या लिकेज तात्काळ बंद व्हाव्या यासाठी ठोस उपाययोजना का अवलंबल्या जात नाही, हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। असो, दिवसाआड पाणी पुरवठा करणे ही बाब अशा पाणी गळतीमुळे कधी पूर्ण होईल का, हा सवाल आता नागरिक विचारत आहे। एसएन न्यूजसाठी रोहन भावसार। एकीकडे पाणी गळती समस्या तर दुसरीकडे शहरातील रेणुकानगर भागातील महिलांना एका वेगळ्या अडचणींमुळे गेल्या 2-3 महिन्यापासून कमी दाबाने पाणी पुरवठा आणि तो देखील दुर्गंधीयुक्त, त्यामुळे अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते। मात्र कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे कारण जर तुम्ही ऐकाल तर तुम्हालाही विश्वास बसणार नाही। येथील नागरिकांना नैसर्गिकदृष्ट्या आलेल्या अडचणींमुळे पाण्यापासून वंचित राहावे लागले होते। शहरातील रेणुकानगर भागातील नागरिकांना गेल्या 3-4 महिन्यापासून अतिशय कमी दाबाने आणि तेही दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत होता। ही तक्रार त्यांनी प्रभागातील त्यावेळी असलेल्या नगरसेवक बाळासाहेब उगले यांना सांगितली। त्यांनीही नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागास कळविली। त्यांनीही ही पाईपलाईन चेक केली, मात्र अडचण काही कुणालाच समजली नाही, म्हणून त्यांनी या नागरिकांची तहान टँकरद्वारे मिटवली। मात्र त्रासलेल्या महिलांनी एकत्रित येत संपूर्ण पाईपलाईन खोदून चेक करण्याचे ठरवले। त्यानुसार त्यांनी वैयक्तिक खर्चातून पाईपलाईन खंदून त्याचा एंड कॅप खोलला, तेव्हा त्यांना अत्यंत दुर्गंधीयुक्त वास आला। त्यानंतर त्यांनी माजी नगरसेवक बाळासाहेब उगले यांना बोलावून घेत 10 मिनिटांसाठी या पाईपलाईनला पाणी सोडण्यास सांगितले। या पाईपलाईनमध्ये पाणी सोडताच अक्षरशः या पाईपलाईनमधून अडकलेली घाण व सोबत सडलेल्या अवस्थेतील एक बगळा सदृश्य पक्षी बाहेर पडला। सर्वांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले आणि त्यांचा विचारही सुरू झाला की हा पक्षी या पाईपमध्ये अडकला कसा, किंवा हा पक्षी कुणी यात मुद्दाम टाकला का, असे प्रश्न येथील नागरिकांमध्ये निर्माण झाले। त्यातून मात्र ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रत्येक वेळी प्रशासन जबाबदार नसते, त्यासाठी नैसर्गिक अडचणही जबाबदार असते, हे यातून स्पष्ट झाले। एसएन न्यूजसाठी रोहन भावसार। नमस्कार, मी आम्ही रेणुकानगरचे रहिवासी सगळे पाण्याबाबत आमची फार मोठ्या तक्रारी आहेत। जवळजवळ 2 ते 3 महिने झाले आमच्या नळांना पाणी एकदम कमी दाबात, आणि शिवाय त्यामध्ये इतक्या घाण आणि पाण्याला वास, आळ्याचं तर जाऊ द्या, पण आम्हाला वासाचा इतका परिणाम की आमच्या घरात आरोग्याच्या तक्रारी जाणवायला लागल्या। त्यानंतर आज आम्हाला असं वाटलं की ह्या पाईपांमध्ये काहीतरी असावं, म्हणून आम्ही आज नगरपालिकेची वाट न पाहता स्वतः पाईपाचं काम खंदून त्यातलं पाणी काय आणि काय येतंय काय नाही कचरा म्हणून बघण्यासाठी आम्ही जो उघडला, तेव्हा आम्हाला त्यात मेलेला पक्षी बाहेर आलेला जाणवला। तर त्याच्यासाठी आम्ही बाळूभाऊ उगले यांना बोलवलं आणि हे दर्शनाला आणलं की आरोग्यासाठी पाणी किती गरजेचं असतं सर्व कुटुंबासाठी, तर त्याची सर्वांनी दखल घ्यावी। सगळ्या महिलांतर्फे आमची विनंती आहे की तुम्ही पाण्याकडे लक्ष द्यावे। आमच्या शेजारच्या आजी आहेत, त्या जवळजवळ ह्या पाण्याने त्यांना सलाईन लावायची वेळ आली, तर तुम्ही इथे दखल घ्या आणि पाण्याची काळजी म्हणून आमचं तेवढं हे करा। नगरपालिकेत खूप तक्रार केली, आम्ही पाणी येत नाही, तरी कोणी चौकशी केली नाही तरी आम्ही स्वतः महिलांनी खोदून त्यातून घाण काढली। पाण्याचे नियंत्रण इथून पुढे म्हणजे असं कोणाच्याही बाबतीत असं घडलं तर नगरपालिकेने दखल घ्यावी
लक्ष द्यावे. हां मला ना पाणी ज्या पिली का लागलं पोटामध्ये कसं तरी होतं आणि जीव घाबरायला लागलेला आहे. जेवण जात नाही त्या पाण्यामुळे त्रास होतो मला डायरियासारखा. तरी काही करा आणि पाण्याची चांगली सुव्यवस्था करा एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काही नको आहे. हां मला ना सलाईन लावल्या औषधं घेतले पण काही फरक पडत नाही. हां नगरमधून बोलतोय. महिलांनी सगळी पाईपलाईन खोदली. अगोदर सांगितलं होतं सर्वांना इथं आम्हाला पाणी येत नाही. 2 महिन्यापासून पाणी कमी येत आहे आणि ते सुद्धा घाण येत आहे. आता खोदून झालं त्याच्यात मेलेला पक्षी खोदल्यानंतर निघालेला आहे आणि या घाण पाण्यामुळं आमच्या इथल्या आजी त्यांना सलाईन पण लावलेलं आहे आणि आम्हाला पण त्याचा सर्दी खोकल्याचा त्रास जाणवायला लागलेला आहे. तरी नगरपालिकेने आम्हाला चांगले पाणी सोडण्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि पाण्याची नीट व्यवस्थापन केली पाहिजे आणि वेळेवर पाणी पण सोडलं पाहिजे. सिन्नरमध्ये रेणुकानगर शाही उगले लॉनजवळ 2-3 हप्त्यापासून पाणी येत नव्हते. म्हणजे पाण्याचा एकदमच प्रॉब्लेम होता आणि त्याच्यानंतर जेव्हा जो आउटलेट काढला आम्ही तर त्याच्यामध्ये इतकी घाण निघाली आणि एक महिलेला पक्षीसुद्धा निघालेला आहे. तर त्याच्यामुळं डायलिसिस आजारी पडणे, ताप येणे, थंडीचा वाजणे, आजारी पडलेले इथे 2-3 व्यक्ती आपले त्यांना पण वैयक्तिक खर्च करून चाले. तर हे नगरपालिकेने लक्ष देऊन थोडक्यात काम करून घेणे, व्यवस्थित स्वच्छ पाणी पाठवावे. मागील 2-4 महिन्यापासून रेणुकानगर साई मंदिराच्या भागाला अजिबात पाणी येतच नव्हतं. आम्ही वारंवार तक्रारी करून नगरपालिकेत जाऊन अर्ज देऊन तरी कोणत्याही अधिकाऱ्याने आमची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही. याचीच आम्हाला खूप खंत वाटते. त्यानंतर आम्ही स्वतः येऊन आज हा पाणी पुरवठा का होत नाही आम्हाला त्यासाठी आम्ही पाईपलाईन खोदली असता त्याच्यामध्ये खूप मोठा पक्षी मेलेल्या अवस्थेत आढळला. त्याला खूप आळ्या वगैरे आमच्या घरांमध्ये सुद्धा खूप आळ्या पाण्यामध्ये निघाल्या. परिणामी आमचं आरोग्य खराब होण्याची वेळ आज निर्माण झाली. तरी नगरपालिकेने याची दखल घ्यावी आणि चांगल्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन करावं अशी आम्हाला अपेक्षा नगरपालिकेकडून वाटते. नमस्कार. मागील साधारणतः 2-3 महिन्यापासून या भागातील नागरिकांच्या सतत मला फोन येऊन पाण्याच्या तक्रारी येत होत्या आणि तक्रारी आल्यानंतर नळाला पाणी येऊन बघायचं होतं, येत नव्हतं. पाणी पुरवठ्याचे कर्मचारी यायचे. मग त्यानंतर आम्ही त्यांना टँकरनी व्यवस्था करायचो. आत्तापर्यंत टँकरनी त्यांना व्यवस्था करत आलो. परंतु आज या भागातील नागरिकांनी एक चांगला निर्णय घेतला आणि पाईपाची एंड कॅप खोलण्याचा त्यांनी काम केलं आणि एंड कॅप खोलल्यानंतर ज्यावेळी पाणी सोडलं त्यावेळी त्या पाण्याच्या प्रेशरनी त्याच्यातून डायरेक्ट बगळा असेल किंवा कावळा असेल असा मोठा पक्षी डायरेक्ट आपण बघितला तो निघाला आणि या भागातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यापासून या पक्ष्याचं बॅक्टेरियायुक्त पाणी या लोकांना प्यायला लागलं. माझी या माध्यमातून नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनंती राहील की आपल्या ज्या पाण्याच्या टाक्या आहे सिन्नर शहरामधील त्या टाक्यांवरचे जे झाकणं आहे ते चांगल्या स्थितीत आहे की नाही किंवा काही टाक्यांवर झाकणंच नसतील तर ते झाकणं कसे बसवता येतील. कारण की ही घडलेली घटना परत सिन्नरमध्ये वारंवार घडू नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. या माध्यमातून मी त्यांना अशी विनंती करतो आणि थांबतो.